तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला टाईम लिमिट आलेला असेल. जर काही तुम्हाला उष्णतेचा किंवा अंगात जळजळ होण्यासारखे अजून काही व्याधींचा त्रास असेल तर त्या रिलेटेड तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्यानुसार हे सेशन तुम्ही पुन्हा कंटिन्यू करत जायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही रेडी आहात. कम्फर्टेबल अशा अवस्थेत तुम्हाला बसायचं आहे किंवा झोपू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे. झोपून जर करत असाल तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवा, गॅप ठेवा आणि आरामशीर असं झोपून जा. ग्रेट. डीप ब्रीथिंग, slowly out. Wonderful. Again deep breathing, slowly out. आता तुमच्यासमोर जर एखादा पॉइंट असेल किंवा एखादा डॉट तुम्ही भिंतीवर बघण्याचा प्रयत्न करा. भिंतीवर बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याला ऑब्झर्व करा. हळूहळू तुमचे डोळे जड होत जातील आणि तुमची एकाग्रता वाढत जाणार आहे. वंडरफुल. क्लोज युअर आईज. हळुवारपणे ते डोळे आता बंद करायचे आहेत आणि पुन्हा एकदा डीप ब्रीथिंग करायचं आहे. slowly out. ज्यावेळेस तुम्ही श्वास आत घेत आहात त्यावेळेस फील करायचं आहे की एक चांगली ऊर्जा, एक चांगली एनर्जी तुम्ही आतमध्ये घेत आहात. तुमच्या शरीरात ती प्रवेश करत आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ती श्वास बाहेर टाकत आहात त्यावेळी तुमच्या शरीरातील जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे ती परिपूर्णपणे बाहेर टाकली जात आहे असं इमॅजिन करायचं आहे, फील करायचं आहे. वंडरफुल. आता पूर्ण फोकस तुमच्या शरीरावर असू द्यायचा आहे. मनाने तिथं त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे आणि तो बॉडीचा पूर्ण भाग आपल्याला एक एक करून रिलॅक्स करायचा आहे, हलका करायचा आहे, शिथिल करायचं आहे. आता तुमचं मन तुमच्या दोन्ही पायांकडे म्हणजे तळपायांकडे असू द्या आणि तुमचं तळपाय अगदी रिलॅक्स होत आहेत असं इमॅजिन करायचं आहे की पूर्ण पाय तुमचे आता रिलॅक्स होत आहेत. जोही काही तणाव असेल, पायांमध्ये जाणवत असेल, दुखत असेल त्या भागापर्यंत मन सूक्ष्म होऊन बघण्याचा प्रयत्न करा आणि तो भाग तुमचा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. अगदी सुंदर रिलॅक्स फील करत आहात. हळूहळू तुमचं मन आता तुमच्या दोन्ही पायांकडे म्हणजे तुमच्या पोटऱ्यांपासून पूर्ण मांड्या आणि कमरेचा परिपूर्ण भाग रिलॅक्स करायचा आहे, अगदी शिथिल करायचा आहे. खूप छान. अनुभवायचं आहे की हे रिलॅक्सेशन तुम्ही एन्जॉय करत आहात, पूर्णपणे रिलॅक्स होत आहात. आता कमरेपासूनचा वरच्या बाजूने मन तुमचं वळू द्या. अर्थातच तुमचा पोटाचा भाग, तुमच्या छातीचा भाग आणि तुमचा शोल्डर्सपासून हाताचा परिपूर्ण भाग पाठीपर्यंतचा अगदी रिलॅक्स करायचा आहे, रिलॅक्स होत आहे असं इमॅजिन करायचं आहे. तुमचे पोटातील इनर ऑर्गन्स टोटली रिलॅक्स होत आहेत, अगदी शांत होत आहेत असा तुम्हाला वाटत आहे की आतून पूर्णपणे शांत आणि रिलॅक्स फील होत आहे. खूप छान.
तुमच्या पाठीतला तणाव निघून जात आहे. अगदी रिलॅक्स फील करत आहे. असं तुम्हाला रिलॅक्सेशन एन्जॉय करायचं आहे. अगदी शरीर हलकं आणि हलकं होत जात आहे. जसं तुम्ही एखादा पाण्यावरचं तरंगणारं पान कसं वरच्यावर तरंगत आहे, तसं तुमचं शरीर पाण्यावर तरंगणाऱ्या पानाप्रमाणे हलकं आणि हलकं होत जात आहे. तुमच्या शोल्डरपासून वरचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. मानेचा भाग परिपूर्ण रिलॅक्स होत आहे. चेहऱ्याचा पूर्ण ऑर्गन्स रिलॅक्स होत आहेत. जसे तुमचे नाक, कान आणि डोळे आणि तोंडातील पूर्ण भाग रिलॅक्स करायचे आहे. तुमच्या चेहऱ्यावरची स्किनसुद्धा अगदी रिलॅक्स होत आहे, असा अनुभव घ्यायचा आहे. तुमच्या डोक्याचा भाग, तुमचा मेंदूचा भाग, आतापर्यंत जेही विचारांचं तुमचं जडपणा तुमच्या डोक्यात जाणवत असेल, अगदी रिलॅक्स करायचं आहे. टोटली रिलॅक्स युअर बॉडी अँड रिलॅक्स युअर माइंड. वंडरफुल. मी जसं जसं काउंटिंग करेन तसं तसं तुमचं शरीर अधिक आणि अधिक रिलॅक्स होत आहे आणि अधिक आणि अधिक रिलॅक्स करत जायचं आहे. अगदी हलकं आणि शिथिल सोडत जायचं आहे आणि हळूहळू तुमचा हा झोपेचा निद्रेचा ट्रान्स देखील वाढत जाणार आहे. 1 2 3 4 5 रिलॅक्स अँड रिलॅक्स होत आहे. अगदी रिलॅक्स फील करत आहात आणि अधिक आणि अधिक रिलॅक्स करत आहात स्वतःला. जसं जसं तुमचं शरीर रिलॅक्स होत जाईल, तसं तसं तुमची झोपेची गुंगी अधिक आणि अधिक वाढत जाणार आहे आणि तुम्हाला शांत आणि शांत झोपून जावंसं वाटत आहे. तुमच्या डोळ्यांवरचा तणावसुद्धा आता अधिक वाढत जाणार आहे. 6 7 8 9 and 10. टोटली बॉडी रिलॅक्स झालेली आहे. माइंड रिलॅक्स झालेला आहे आणि आता तुमची झोप अजून आणि अजून वाढत जात आहे. ग्रेट. पुन्हा काउंटिंग करेन तसं तसं तुमची झोपेची गुंगी अधिक आणि अधिक वाढत जाईल. 1 2 3 4 5. पूर्णपणे जड आणि जड डोळे होत चाललेले आहेत. पूर्णपणे डोळ्यांवर तणाव निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला झोपून जावंसं वाटत आहे. परंतु तुम्हाला अवेअर राहायचं आहे माझ्या सूचनांकडे. माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन तुम्हाला करायचं आहे. ग्रेट. 6 7 8 9 and deeper sleep. 10. तुम्ही गाढ निद्रेत आलेला आहात. तुमचा हिप्नोचा ट्रान्स तुम्ही एन्जॉय करत आहात. परिपूर्णपणे स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. इमॅजिन करा की तुम्ही अशा एका सुंदरशा जागी आहात. म्हणजे तुम्ही एखाद्या बीचवर असू शकता, समुद्रकिनारी. असं पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन तुम्ही फिरत आहात. मनोमन तुम्ही आनंद लुटत आहात. हा एन्जॉय करण्याचा हा क्षण तुम्ही अधिक एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेला आहात जिथं फक्त आणि फक्त नॅचरल असं वातावरण आहे. निसर्गरम्य असं वातावरण आहे. आजूबाजूची झाडं बघण्याचा प्रयत्न करा. किती हिरवळ अशी झाडं आहेत. त्या झाडांवर पशुपक्ष्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. किती सुंदर मनमोहक असं हे दृश्य आहे. अगदी सूर्योदय झालेला आहे. कोवळी ऊन सूर्याची आता
त्या तरंगणाऱ्या पाण्यावर म्हणजे समुद्राच्या पाण्यावर तुम्हाला दिसत आहे. सर्वत्र असं पिवळी आणि पिवळी सोनेरी रंगाची गडद चादर जशी त्या पाण्यावर पसरलेली आहे. असं मनमोहक ते वातावरण आहे आणि तुम्ही त्या सूर्याच्या आनंदात, त्या समुद्राच्या आनंद लहरींमध्ये तुम्ही फिरत आहात आणि त्या बीचवर तुम्ही चालत आहात. किती सुंदर असा अनुभव आहे हा. सकाळचं वातावरण, पक्ष्यांचा तो आवाज कानावर येत आहे, त्याबरोबर त्या लहरींचा सुद्धा पाण्याचा आवाज तुम्ही ऐकत आहात. त्या बीचवरून चालत असताना तुम्हाला त्या वाळूचा स्पर्श तुम्हाला जाणवत असेल. तो वाळूचा स्पर्श तुम्ही जाणून घ्या. तुमच्या पायातील चप्पलसुद्धा काढा आणि पूर्णपणे त्या वाळूचा आनंद घ्या. तुमच्या पायाला त्या वाळूचा स्पर्श कसा जाणवत आहे? थंड जाणवत आहे. तुमच्या पायाला त्या वाळू पायाखाली निघून जात आहे. असे अनेक स्पर्श तुमच्या त्वचेला होत असतील. वाऱ्याची मंद झुळूक तुमच्या शरीराला स्पर्श करून जात आहे, गारवा देऊन जात आहे आणि अधून आनंद निर्माण करून जात आहे. आता तुम्ही चालत थोडं थकवा तुम्हाला जाणवत असेल आणि तुम्हाला वाटत आहे की हा आनंद पुन्हा अजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वाटत आहे की एका ठिकाणी कुठेतरी आता बसून जावं आणि ह्या पाण्याचा आनंद घ्यावा. तुम्ही एका किनाऱ्याला जाऊन तुम्ही एका दगडावर बसलेला आहात आणि त्या दगडावर बसून तुम्ही तुमचे पाय त्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत. जवळजवळ गुडघापर्यंत ते पाणी तुमच्या पायांना स्पर्श करत आहे. अशा अवस्थेत तुम्ही त्या पाण्यात पाय सोडून बसलेले आहात. ग्रेट. किती सुंदर अनुभव आहे हा. ती सकाळ, सुंदर अशी सकाळ, कोवळे ऊन तुमच्या डोक्यावर येत आहे, चेहऱ्यावर येत आहे आणि तुम्ही त्या पाण्यात पाय सोडून बसलेला आहे. हे पाणी म्हणजे काही सर्वसाधारण पाणी नाही आहे बरं. हे समुद्राचं पाणी आहे आणि याच्यात मिठाचा अंश आहे. अर्थात तुमच्या शरीरातील जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, ते पूर्णपणे खेचून घेण्याचं काम हे समुद्रातील पाणी आता करणार आहे. आणि वरून सूर्याची जी कोवळी किरणं आहेत, म्हणजे ती हिलिंग एनर्जी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. याचा पूर्णपणे तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे आणि पूर्णपणे सरेंडर हो तुम्हाला ती एनर्जी समुद्रात थ्रो करून द्यायची आहे, प्रवाहित करून टाकायची आहे. जसं जसं मी काउंटिंग करेन तसं तसं तुम्ही त्या एनर्जीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि तुमच्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे, तुमच्या शरीरात जी काही होणारी जळजळ आहे, ती पाण्यामध्ये खेचली जाणार आहे आणि होडली जाणार आहे. याचा पूर्णपणे तुम्हाला फील करायचं आहे. ग्रेट. सुरुवातीपासून तुमच्या डोक्यापर्यंत ती एनर्जी म्हणजे सूर्याची किरणे पोचत आहे आणि तुमचा शरीराचा, डोक्याचा जो काही मेंदूचा, चेहऱ्याचा संपूर्ण भाग त्या एनर्जीने कव्हर करत, जी काही तुमच्या शरीरातली नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, ती पूर्णपणे आता शरीरातून खाली खाली सरकत जाणार आहे. 1 2 3 4. तुमचं शरीरात त्या चांगल्या एनर्जीने डोक्यापासून आता छातीपर्यंत ती येत आहे आणि संपूर्ण शरीर हळूहळू कव्हर करत जाईल. तसं तसं तुमच्या शरीरातली जी काही जळजळ आहे, नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, तशी ती आता खाली येत आहे. छातीपासून ती तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी खाली येत आहे, पोटापर्यंत येत आहे. इमॅजिन करा की तुमच्या शरीरात जी काही निगेटिव्हिटी आहे ती आता परिपूर्ण बरी होत आहे, हील होत आहे आणि तुमच्या शरीरातील तुम्हाला ज्या काही गाठी जाणवत होत्या त्यासुद्धा त्या कोवळ्या उन्हाने किंवा त्या एनर्जीने आता वितळून जात आहेत आणि नकारात्मक निगेटिव्हिटीच्या स्वरूपात त्या पाण्यामध्ये आता हळूहळू
खेचल्या जात आहेत. जे काही तुमच्या शरीरात नकारात्मकता आहे ती आता खाली निसरा होत आहे असा अनुभव घ्यायचा आहे. तुमच्या छातीमध्ये ह्या एनर्जीचा, चांगल्या एनर्जीचा तुम्ही फील करायचा आहे. कदाचित तुम्हाला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असे व्हायब्रेशन तुमच्या शरीरात जाणवत असतील. परिपूर्ण त्या ऊब तुमच्या शरीरामध्ये थोडीफार जाणवत असेल, त्या हिलिंग पॉवरचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. ग्रेट. आता हळूहळू पोटापर्यंत तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या पोटामध्ये सुद्धा हे एक गोलाकार चक्राप्रमाणे ही एनर्जी फिरत आहे. संपूर्ण कोशिकांमधून ती जात आहे, नसानसांमधून ती प्रवाहित होत आहे आणि त्या भागाला हील करत जात आहे. आणि हळूहळू ती तुमच्या शरीरातील नकारात्मकता तुमच्या पायाच्या बाजूने ढकलत आहे, खाली निसरा होत आहे. कमरेपासून मांड्यांपर्यंत, मांड्यांपासून पोटऱ्यांपर्यंत, आता तळपायापर्यंत ती एनर्जीने कव्हर केलेलं आहे. आणि तुमची शरीरातली नकारात्मकता पूर्णपणे तळपायातून अगदी असं तुम्हाला खिसाव जाणवत असेल, पायामध्ये तुम्हाला खिसाव जाणवत असेल आणि तो खिसाव तुमच्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे, थ्रो करून द्यायचा आहे, विसर्जन करून द्यायचं आहे तुमच्या त्या नकारात्मक गोष्टींचं. आजपासून तुमच्या शरीराने पूर्ण तुमची शरीरातली जी काही मरगळ होती ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि चांगली एनर्जीने आता तिथे जागा घेतलेली आहे. सकारात्मक एनर्जीने आता तुम्हाला पूर्णपणे कव्हर केलेला आहे. तुमच्या डोक्यापासून पायाचा संपूर्ण भाग चांगल्या एनर्जीने कव्हर झालेला आहे, हील झालेला आहे आणि तुम्हाला खूप छान वाटत आहे. रिलॅक्स फील करत आहात. आता अजून कुठे तुम्हाला जाणवत असेल तर दोन्ही पाय तुम्ही हलवून बघा. त्या पाण्यामध्ये त्या पाण्याचा, लाठींचा, म्हणजे तुम्हाला त्या तरंगांचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि जेवढे काही राहिलेली नकारात्मकता असेल ती सुद्धा आता काढून टाकायचं आहे. वंडरफुल. ही पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या शरीरातली जी नकारात्मकता आतापर्यंत साठवलेली होती ती पूर्णपणे काढून टाकण्यामध्ये सक्षम झालेली आहे, कारण तो अथांग समुद्र आहे आणि तुमच्या शरीरातली नकारात्मकता काढून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. एक एनर्जी सोर्स आहे आणि या एनर्जी सोर्समुळे तुमच्या शरीराला आता हिलिंग होत आहे. आता तुम्ही दोन्ही पाय पाण्यातून काढून टाकायचे आहे आणि फक्त त्या एनर्जीचा आस्वाद घ्यायचा आहे. राईट. वंडरफुल. एन्जॉय करत आहात, अगदी रिलॅक्स फील करत आहात, अगदी आनंदी असं तुमच्या चेहऱ्यावर आहे आज. कारण खूप दिवसांचा जो काही तणाव होता तुमच्यामध्ये, जी काही नकारात्मकता होती, आज तुम्ही ती विसर्जित करून टाकलेली आहे आणि डे बाय डे तुमच्यामध्ये ही सकारात्मकता वाढत जाईल. डे बाय डे तुमच्या शरीरामधली ही जी काय आरोग्याची क्षमता आहे वाढत जाईल. स्वतःला म्हणण्याचा प्रयत्न करा, काही अफर्मेशन स्वतःला द्या आणि मनोमन ते रिपीट करा की डे बाय डे माझ्यामध्ये दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे. डे बाय डे माझ्यामध्ये दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे आणि माझ्या शरीराची, माझ्या आरोग्यामध्ये सुधारणा होत जात आहे. डे बाय डे माझं आरोग्य सुधारत चाललेलं आहे. डे बाय डे माझं आरोग्य अधिक आणि अधिक सुधारत जात आहे आणि मी या आरोग्याचा आनंद घेत आहे. डे बाय डे माझ्यामध्ये एक आनंद आणि सकारात्मक विचारांचा बदल होत आहे आणि माझा बघण्याचा आणि माझा जगण्याचा आनंद मी परिपूर्ण घेत आहे. माझा ह्या जगण्याचा आनंद मी परिपूर्णपणे घेत आहे कारण मी तंदुरुस्त आणि सुदृढ झालेली आहे. डे बाय डे माझ्यामध्ये सुधारणा होत जात आहे आणि मी मला स्वीकारत आहे कारण मी माझ्यावर पूर्णपणे प्रेम करत आहे.
माझी मी काळजी घेत आहे. सकारात्मक विचारांचा माझ्यामध्ये बदलाव होत जात आहे आणि याला मी स्वीकारत आहे. हा मेसेज आता तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रजिस्टर होत आहे. ग्रेट. हा आनंद, हा आस्वाद असाच तुम्ही घेत राहायचा आहे आणि डे बाय डे स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करत जायचं आहे. आलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात आणि त्याला सकारात्मक दृष्टीने बघण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. वंडरफुल. सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा स्वतःला. तुमच्यामध्ये हा झालेला बदल आमूलाग्र बदल आहे. तुमचं हेल्थ सुधारत चाललेलं आहे. दिवसेंदिवस तुमच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्ह होत आहे. तुमच्या शरीरातील जी काही जळजळ होती, जे काही नकारात्मक गाठीच्या स्वरूपात आहे, ते सगळं आणि सगळं आता त्याचं निघून जात आहे आणि तुम्ही पूर्णपणे आरोग्य तुमचं सुधारत जात आहे. त्यासाठी तुम्ही युनिवर्सला थँक्स बोलत आहात. या हिलिंग एनर्जीला थँक्स बोलत आहात. तुम्ही स्वतःला थँक्स बोलत आहात. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींमुळे बदल झालेला आहे, सकारात्मक विचार आलेले आहेत, त्या लोकांनासुद्धा तुम्ही थँक्स बोलत आहात. थँक्स युनिवर्स, थँक्स. त्या समुद्राच्या पाण्यालासुद्धा तुम्ही थँक्स बोलत आहात. अगदी स्वतःलासुद्धा थँक्स बोलायचं आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला थँक्स बोलायचं आहे. थँक्स. आय लव्ह मायसेल्फ. आय लव्ह मायसेल्फ. मी पुन्हा काही नंबर काउंटिंग करेन आणि तुम्हाला आता या निद्रेतून बाहेर यायचं आहे. 1 2 3 4 5 6. आता हळूहळू तुम्ही पुन्हा पुनरावस्थेत येत आहात. हळूवार रिलॅक्स होत आहात. 5 6 7 8. आता तुम्ही पुन्हा तुमच्या जागृत अवस्थेत येत आहात आणि तुमची ही झोप आता कमी कमी होत जात आहे. 8 9 and 10. तुम्ही आता दोन्ही हाताचं घर्षण करून डोळे उघडायचे आहेत आणि चेहऱ्यावर हळूवारपणे हात फिरवायचा आहे आणि एक सुंदरशा स्माईलने तुमच्या पुढच्या दिवसाला सुरुवात करायची आहे. किंवा तुम्ही झोपून जात असाल तर नक्कीच झोपून जाऊ शकता.